संभाजीनगरमध्ये पंचायत समिती सभापती निवडणुकीवरनं राडा पाहायला मिळाला। भाजपचे कल्याण गायकवाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये वाद झाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 सदस्य भाजपनं पळवले असा आरोप हा दानवेंनी केला। अंबादास दानवेंनी भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर धरली। तर संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकूण 20 जागांपैकी भाजप 7, शिवसेना 6, उभाटा 4, प्रहार 1, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादी 1 सदस्य विजयी झाले आणि त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या सेनेने भाजपला दूर ठेवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचं निश्चित केलं। त्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेचे सभापती आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपसभापती करण्याचं ठरलं होतं। पण निवडणुकीआधीच भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 पैकी 3 सदस्य पळवले। याची कुणकुण लागताच अंबादास दानवे पंचायत समिती परिसरामध्ये दाखल झाले। त्यांनी तिथे हजर असलेले भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडत त्यांना जाब विचारायला सुरुवात केली। त्यावरून 2 गटांमध्ये वाचावाची झाली। मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना बाजूला केलं। त्यामुळे या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समिती निवडणुकामध्ये पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळाला। यामध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना समोरासमोर आल्याचं चित्र झालं। त्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये माजी विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आमचे 3 सदस्य भाजपने गायब केले असा देखील त्यांनी आरोप केलेला आहे। या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं देखील चर्चा आहे। नेमकं या सर्व काय चर्चा आहेत आणि त्यावरती नेमकं अधिकृत उत्तर आपण अंबादास दानवे यांच्याकडून घेऊयात। हॅलो, काय मी आक्रमकच आहे? मी ठीक आहे, शांत थोडी आहे। थेट तुम्ही गचंडी धरत हात उगारला, मग काय केलं पाहिजे? आरतीचं ताट घेऊन यायला पाहिजे होतं मी। भारतीय जनता पार्टी ह्या अशा वृत्तीच्या लोकांचं असंच केलं पाहिजे। तरी तुमच्या समोर फक्त गचंडी आलेली, एवढं सांगतो। दोन्ही शिवसेना एकत्र निवडणूक लढती असं एक चित्र आहे, काय नेमकं खरं आहे? दोन्ही शिवसेना एकत्र लढण्याचा काही प्रश्न नाहीये। आमचा उमेदवार नाहीये आणि त्यांचा पण उमेदवार नाहीये। आम्ही 3रीच उमेदवार उभा केलेली आहे। आम्हाला भारतीय जनता पार्टी नको आहे। त्यासाठी तुम्ही 3रा उमेदवार उभा करून दोन्ही शिवसेनेची जी मतं आहे त्या 3ऱ्या उमेदवाराला दिली जाणार? हो, देणार आहे, देणार। आता तुम्ही बराच वेळापासून या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेला आहे, नेमकं का? मी नेहमी इथं इलेक्शन असलं की इथं बसतच असतो आम्ही। आज नाहीये, वर्षानुवर्ष मागच्या 30 वर्षापासून प्रत्येक इलेक्शन किंवा आम्ही इथंच बसतो। तुम्ही एक आरोप केला होता की आमचे 3 जण त्यांनी पळवले, भाजपने पळवले ना, त्याच्यामुळे ते पळवलेलेच आहे ना। पण ते येऊ शकतात ना। ते आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि दानवे स्टाईल पाहायला मिळेल? आल्यावर त्यांचं व्यवस्थित रीतसर आम्ही कार्पेट टाकून स्वागत करू। संभाजीनगरहून मी सचिन जिरे, पुढारी न्यूज।